महाराष्ट्रात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान प्रभावीपणे राबवल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्य शासनाचे आणि तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केले। तसंच या अभियानासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला भरघोस आर्थिक मदत देईल असं आश्वासन दिले। ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात नैसर्गिक शेती, कृषी धोरणं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जोरदारपणे मांडले। महाराष्ट्रात या अभियानांतर्गत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीत आणण्याचं लक्ष्य ठेवलं होतं। 15,000 ग्रामपंचायती यात सहभागी असून 1 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा अशी शासनाची योजना होती। खासदार नरेश म्हस्के यांनी नैसर्गिक शेतीमुळे शेतमालाच्या उत्पादनात घट होत असल्यानं शेतकऱ्यांना होणारं नुकसान आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीच्या योजनांबद्दल विचारणा केली। त्यावर उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्र शासनानं हे अभियान यशस्वीपणे राबवल्याचं सांगत राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं। या मुद्द्यावर अनेक खासदारांनीही समर्थन दर्शवलं। नैसर्गिक शेतीला अधिक बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मदत करेल असं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय।